छत्रपती संभाजीनगरची पुढची बातमी आहे। मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। अतुल सावे हे स्वतः कार्यालयात असतानाची ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या त्यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडलेली आहे। दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात असल्याचं सध्या समजतंय। हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय। मात्र पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी घेतलाय, आपण पाहूया। भाजपा मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर काल दगडफेक झाली। एका मनोरुग्णानं दगडफेक केली असं बोललं जाते। मी त्याच वाहनाजवळ आहे जे वाहन भाजप मंत्री अतुल सावे वापरतात। आपण पाहता या ठिकाणी पाहत असाल विधानसभा सदस्य मंत्री असा लोगो असलेली ही गाडी आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी जर पाहत असाल तर दगडफेक झाली होती आणि त्यानंतर समोरची जी काच आहे ती फुटलेली आहे। काचा काही ज्या आहेत त्या आतमध्येही गेलेल्या आहेत आणि हा मार एवढा जोरात होता की अक्षरशः काच फुटल्याच्या नंतर आत काही भाग आहे, सूक्ष्म भाग जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे काचेचा। या ठिकाणी आपण जर पाहिला तर या ठिकाणी झेंडाही लावलेला असतो आणि त्यासोबतच MH20 FS 4455 असा या वाहनाचा VIP नंबर आहे आणि याच वाहनामध्ये अतुल सावे हे प्रवास करत असतात। मात्र काल मनोरुग्णानं या गाडीवर दगडफेक केली आणि त्यानंतर संपूर्णपणे जर पाहिलं तर अक्षरशः समोरची काच फुटलेली आहे आणि त्या काचेचे तडे जे आहेत ते संपूर्णपणे समोरच्या काचेवर पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच आतमध्ये सुद्धा काही काचेचा भाग गेलेला आहे। मात्र या ठिकाणी महत्त्वाची बाब जर पाहिली गेली तर आतमध्ये मंत्री महोदय नव्हते त्यावेळेस ही दगडफेक झाली, अन्यथा मंत्री महोदयांना सुद्धा इजा झाली असती असं बोललं जातंय। कारण मंत्री हे समोर बसतात आणि समोरच काचा ज्या आहेत त्या फुटल्याचं पाहायला मिळतंय। गाडी लॉक केलेली आहे आणि त्यासोबतच या वाहनातील काही साहित्य जे आहे ते सुद्धा जसे तर सुरक्षित आहे। मात्र दुसरीकडे वाहनावर दगडफेक झाल्याचं जे आहे ते प्रथमदर्शनी या ठिकाणी समोर येते, तर दुसरीकडे जो व्यक्ती आहे तो मनोरुग्ण आहे असं देखील बोललं जाते। त्यामुळे आता तपासांती हे स्पष्ट होईल नेमकं तो मनोरुग्ण आहे की जाणीवपूर्वक ही दगडफेक करण्यात आलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। मी माझ्या पुंडलिक नगरमधील संपर्क कार्यालयात बसलो असताना अचानक एक मनोरुग्ण येतो। त्याने येऊन माझ्या गाडीवर, मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो, त्याने गाडीवर दगड मारला। मी बाहेर आलो, बघितलं तर त्याने गाडीवर दगड मारला। त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेला, मला नोकरी लागत नाही, तर असं त्याचं म्हणणं होतं। पोलीसवाल्यांनी नंतर येऊन त्याला ताब्यात घेऊन गेले। पोलीस आला एकदा दोनदा अगोदर, पण मला ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे, आम्ही दिलेही आहे त्याला, नाही असं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।